दरम्यान माझी एकही निवडणूक अशी गेली नाही ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही असं गोरे म्हणाले। मला अडवण्यासाठी गावातले जिल्ह्यातले काही लोक सकाळ संध्याकाळ नदीच्या किनारी जाऊन पूजा बांधतात असा घणाघात ग्रामविकास मंत्री गोरेंनी केलाय। पण जनता आणि माता भगिनी माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत कोणीही माझं काहीही वाकडं करू शकत नाही अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिलं। मी कोणाच्या नादाला लागत नाही, पण माझ्या नादाला कोणी लागू नये। सावज टप्प्यात आल्याशिवाय मी हात लावत नाही, पण आता सावज टप्प्यात आले, थोडी वाट बघा असा इशाराही त्यांनी दिला। आता गोरेंचा हा इशारा नेमका कोणासाठी याची चर्चा रंगली आहे। किसी के रास्ते में जाते नहीं, जो हमारे रास्ते में आते हैं उसे छोड़ते नहीं। आपला खंडा क्लियर। आणि दुसरा एक विषय झाला, सावज टप्प्यात आल्याशिवाय मी कधी हात लावत आता सावज टप्प्यात आलंय, थोडीशी वाट बघा। आता सावज टप्प्यात आलंय, थोडीशी वाट बघा। किती थांबा, किती थांबवायचा प्रयत्न करा, किती भावल्या बांधा, पण जोपर्यंत जयकुमार गोरेच्या पाठीशी जनता आणि माझ्या माता मौली आहे, तोपर्यंत जयकुमार गोरेचं तुम्ही काही वाकडं करू शकत नाही। यानंतर एक मोठी बातमी आहे। शेतकरी नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आलंय। मंत्री भरत गोगावले आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारच्या वतीने शब्द दिल्यानंतर हे आंदोलन त्यांनी मागे घेतलंय। तर दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बच्चू कडूंनी आंदोलन सुरू केलं होतं। दिव्यांगांना अंत्योदय योजनेमधून आणि रोजगार हमी योजनेमधून लाभ देण्याचं आश्वासन त्यांना मिळालं। यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बच्चू कडूंची चर्चा होणार आहे। जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण सांगता होतं। भरत सेठ, योगेशजी कदम, काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला, शिंदे साहेबांनी केला, त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटलं आहे। आणि या बळातून माझा दिव्यांग, माझा शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद भेटेल। त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचं आंदोलन इथं स्थगित करतो। दिव्यांगांना काय करू शकतो, कारण ते बिचारे दिव्यांग असल्यामुळे की चांगल्या माणसाप्रमाणे धडधाकड असं काम करू शकत, परंतु त्यांची जी इच्छाशक्ती ही प्रबळ आहे आणि त्याला अनुसरून आम्ही काय करू शकतो की जेणेकरून त्यांना काही ना काहीतरी मजुरी मिळेल आणि त्याच्याने त्यांचं उत्पन्न होईल आणि त्यांचं घर सावरलं जाईल, कुटुंब सावरलं जाईल, स्वतःवरती त्यांना व्यवस्थित आणता येईल। नाही तर शासनाचे जे 1,500 रुपये आहेत ते फार अपुरे आहेत आणि त्याचा विचार आम्ही करतोय की त्याच्यामध्ये काय करता येईल।